आदरणीय देवारे सर यांचं प्रथम स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. सगळे ज्येष्ठ वर्गबंधू, त्यात दळवी सर आहेत, शिंदे सर आहेत, रंजना मॅडम आहेत, कुलकर्णी सगळ्या कुलकर्णी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, मुकेश सर आहेत, गीता मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत. या सगळ्यांचं स्वागत करून आजच्या केपलरच्या 5व्या लेक्चरसाठी, आजचा केपलरचं 5वं लेक्चर आहे सरांचं, तर या लेक्चरसाठी त्यांनी सुरुवात करावी. आणि खूप एक चांगला विषय की सूर्य आणि त्याच्या संबंधित असणारे ग्रह, या विषयाला धरून हा विषय फुलतो आहे. आणि पाश्चात्य देशामध्ये ही याचं एकूण अभ्यास कसा चाललाय त्याचा आढावा सर देत आहेत. तर अधिक वेळ न घेता मी सरांना सांगेन की आजच्या लेक्चरला त्यांनी सुरुवात करावी ही विनंती. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपले दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ, कुबल मॅडम, देशमुख मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी, हळदणकर मॅडमने आता स्वागत केले, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आजचा आपला विषय जो आहे तो केपलरचा आहे. काही वेळेला काही ना कठीण जात असेल असं मला वाटतं, तर कठीण नाही आहे. फक्त तुम्ही आयनांश जे आहेत ते वगळायचे, त्याच्यातून ते फलादेश कसा करावा, तर त्याच्यामध्ये राहू केतूचा संबंध जो आहे त्याच्या अलीकडचे आणि पलीकडचे जे ग्रह आहेत तर त्याच्यावरती त्याला काय फलादेश मिळेल या बाबतीमध्ये आपण याच्यामध्ये मांडणी करत आहोत आणि त्याचा फलादेश देत आहोत. आणि त्याच्यानंतर त्यावरती सूर्याच्या शेजारी असणारे ग्रह हे कसं प्रकाशमान तेजोमान असतात आणि त्याप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये असा कसा चांगल्यापैकी प्रगती होते हा सारांश आहे त्याचा. आणि दुसरा भाग असा आहे की या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आता जी पत्रिका लावणार आहेत ना, तर ती पत्रिका जी आहे ती मेष लग्नाची पत्रिका आहे. आता मेष लग्नाची पत्रिका आहे त्याच्यामध्ये जो तेजाचा तारा जो आहे तो आहे सूर्य, पण लग्नस्थान जे आहे त्याच्यामध्ये राहू आणि मंगळाची युती आलेली आहे. एक ठराविक अंतरावरती मंगळ आहे, पण तरी सुद्धा राशांतर केल्यामुळे मंगळाचं जे बळ आहे ते कमी झालेलं आहे. आता त्यामध्ये लग्नामध्ये राहू आहे, सप्तमात केतू आहे आणि त्याच्या अलीकडे इत्यादी ग्रह आहेत. चंद्र जो आहे तो धनस्थानामध्ये आहे, तर चंद्र हा चतुर्दश म्हणून सुद्धा आहे. तर अशा वेळेला फलादेश करते वेळी तुम्हाला कोणत्या टेक्निक वापरायच्या आहेत, कोणतं साहित्य वापरायचं आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ज्यांना काही कळणार नाही किंवा त्या ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने फलादेश प्राप्त होईल, जातकाचं जीवन कसं गेलं असेल किंवा त्याला कुठल्या तऱ्हेच्या अडचणी येतील का किंवा आल्यानंतर त्या अडचणी जातील का. जरा आवाज थोडासा कोणाचा चालू आहे, एक आता जातील का अशा तऱ्हेचा, हा अशा तऱ्हेचा जो संपूर्ण संदर्भ जो आहे तो आपण त्याच्याबद्दल विचार करणार आहोत. आता मॅडम पत्रिका लावतीलच आणि त्यानंतर तुम्ही जर तुमची जी काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर ते प्रश्न अवश्य विचारावे. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही, कारण का की प्रश्नाचा खुलासा झाला नाही तर काही वेळेला आपण फलादेश करते वेळी आपल्याला ते करता येत नाही. आता मॅडमने तारीख लावलेली आहे, तर त्या तारखेला अनुसरून बघा तुम्ही कसं काय तारीख जी आहे तर ती काय सांगते तारीख. मला वाटतं 1987 जवळपासचा जन्म हो असेल हा. हो हो हा, सर, 9/1 9 एकोणीसशे 87. सत्याऐंशी आहे आणि सकाळचा जन्म आहे 11:56 आणि 29 सेकंद आणि हा, जातक पुरुष आहे आणि पुण्याचा जन्म आहे. हो बरोबर आता बरोबर. पुढचं लाव. तारीख तारीख लिहून घ्यावी सगळ्यांनी जर त्यांना कोणाला पत्रिका घरी बनवायची असेल, पण ती सायनची बनवायची, हा सायन पत्रिका बनवायची आहे, कळलं का. बर, त्यानंतर मॅडम पत्रिका लावा आणि मग स्पष्टग्रह जर आवश्यकता लागली तर आपण लावू, पण त्यावरती आपण पहिला विवेचन करू. सर स्पष्ट ग्रह द्या म्हणजे मग सगळ्यांजवळ सारखे राहतील. बरं, बरं ठीक आहे, अगोदर मी लावते, स्पष्ट ग्रह लावते. हा. बरं ओके ठीक आहे, सर लिहून घ्या, थँक्यू मॅडम, थँक्यू सर. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट मारून घ्या.
कळली हा, दिसते ना? हो, दिसते मॅडम. हो मॅडम, स्क्रीनशॉट काढून घेतला. चालेल, ठीक. हा, ओके, आपण थँक्यू थँक्यू. हा, ठीक आहे, बरोबर आहे. हं, ओके मॅडम, मग मुख्य पत्रिका लावा. कळली सर. मग मुख्य पत्रिका जी आहे हिचं मेष लग्न आहे आणि लग्नी राहू आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की राहूच्या शेजारीच चंद्र आहे आणि चंद्र जो आहे तो चतुर्थेश आहे. म्हणजे जिथून राहू जाऊन तो मेष राशीमध्ये आलेला आहे. बरोबर आहे वाक्य? म्हणजे त्याने जन्माच्या अगोदर मेष राशी वृषभ राशीमध्ये भ्रमण केलेलं आहे. आणि त्या ह्याच्यातून आपण जर पाहिलं तर दशम स्थानाशी रवी बुधाची युती आहे आणि भाग्यस्थानामध्ये शनी शुक्राची युती आहे. आणि त्याच्यानंतर 12व्या स्थानामध्ये आपण बघितलं तर गुरु आहे स्वराशीचा. आता ह्या पत्रिकेची हिस्ट्री जी आहे ती आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. जरी 87चा जन्म असला तरी जातक हा किती वर्षाचा असेल आता? तो 87 ते 90, बरोबर आहे ना? म्हणजे 94ला बघितलं तर तो 30 वर्षाचा आणि 6 म्हणजे 36 37 पूर्ण वर्षाचा. होतात. 37 पूर्ण. 37 पूर्ण होत आहेत. आता हं. तसं जातकाच्या जीवनामध्ये जे लहानपण आहे ते अतिशय कष्टमय गेलेलं आहे. कष्टमय म्हणजे दिशा माहिती नव्हती, काय करायचंय काय नाही. बऱ्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा अशी एखादी पत्रिका येते तर त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी थोडासा विलंब होतो. कारण लग्नश राहू युक्त झाल्यामुळे तर राहूचे जे नियम आहेत ते तुम्हाला पारंपरिक मध्ये सुद्धा आणि केपलर मध्ये सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. जेव्हा एखादा ग्रह ह्या दोन ग्रहांशी जेव्हा एकत्रपणा येते किंवा युती होते त्यावेळेला त्याच्या सोबत जो ग्रह असतो ना त्याला संधी कमी असते. संधी म्हणजे वाव. आणि त्याला विजन जे आहे ते विजन सापडण्यासाठी त्याला बराच काळ लोटतो, बरेच अनुभव घ्यावे लागतात. पण तरी सुद्धा केपलरमध्ये असं सांगितलंय की जरी हे अनुभव असले तरी सुद्धा इत्यादी ग्रह जे सूर्यादी ग्रह जे आहेत जे जवळ असतील तर त्याचं बळ जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये महत्वाचं ठरलेलं आहे. मग अशा वेळेला जर आपण पाहिलं तर मंगळ हा लग्नात असून अतिशय कमी अंशाचा आहे आणि जस्ट तो आलेला आहे. आता जर तुम्ही ही कुंडली जर अचूक वेळेची पाहिली तर त्या ठिकाणी मंगळ हा आपण टाळू शकणार नाही. कारण एक दिवसाचा जन्म जो आहे त्याच्यामध्ये तफावत होईल. एक दिवस, बरोबर आहे की नाही? एक दिवसाचा याच्यामध्ये फरक पडेल. मग आपल्याला बघायचं आहे की इथे त्याला फलादेश देणारे ग्रह कुठले आहेत तर गुरु, रवी, बुध आणि शुक्र, शनी हे ग्रह अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 1 5. आता 5 ग्रहांमध्ये त्याचं जीवन पूर्णपणे अवलंबून आहे. फार कष्टामध्ये जीवन काढलेलं आहे आणि त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये जसं आपण म्हणतो की भरपूर म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवनात काबाड कष्टच का करावे लागतात किंवा दिशाहीन का होतं तर तसं हा मुलगा BE इलेक्ट्रॉनिक्स आहे. कळलं का? BE इलेक्ट्रॉनिक्स असल्यामुळे त्या ठिकाणी तो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही सब्जेक्टमध्ये बरेच परिश्रम घेऊन तो उत्तीर्ण झालेला आहे आणि आता सध्या तो नोकरी करत आहे परदेशामध्ये. आता परदेशामध्ये त्याला संधी जी मिळाली त्याला कारण असं आहे की गुरु 12व्या स्थानामध्ये आहे. मग गुरु 12व्या स्थानामध्ये परदेश गमन दाखवतो, परदेशाशी संबंधित असणारा व्यवसाय किंवा नोकरी दाखवतो. कारण त्याची दृष्टी जी आहे ती षष्ठ स्थानावरती आहे. अधिकतम षष्ठी जो आहे तो रवियुक्त आहे. मग आता इथे जर लग्न बदललं असतं तर त्या ठिकाणी राहू 12व्या स्थानात गेला असता. लग्न बदललेलं नाही आहे, कळलं का? आणि मंगळ पण तिथे असता. मग सगळे ग्रह इकडे तिकडे फिरले असते. मग आता हा नोकरी करतोय आणि त्या नोकरीमध्ये तो घरापासून दूर आहे. आता त्याला कारण काय तर चतुर्थ जो आहे तो उच्चीचा असून सुद्धा तो राहूच्या आतल्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो राहू तिथून आलेला आहे. कळलं का? मग याचा अर्थ जो चंद्र आहे तो चंद्र उच्चीचा असून सुद्धा त्याला आपल्या आईपासून दूर राहायला लागलेला आहे. हे त्याची स्थिती आहे हल्लीची. आता त्यामध्ये जसं विवाहाच्या बाबतीमध्ये बघितलं तर अजूनही
थोडासा अपयशी आहे. कारण का की परदेशामध्ये जरी असलं आपल्याला वाटतं परदेश, पण तरी सुद्धा तिथे ज्याला आपण म्हणतो चांगल्यापैकी वास्तव्य नाही आहे, म्हणून तिथे विवाह जो आहे तो अडचणीचा आहे. आणि ती व्यक्ती जी आहे ती नॉट सो इंटरेस्टेड, कारण का की ग्रह जो आहे तो शनियुक्त आहे. तर त्याचं जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते भाग्याकडे आहे. आणि भाग्यामध्ये 2 ग्रह असल्यामुळे ते सूर्याच्या तेजामध्ये आहेत. तर त्यावरती आपण जर पाहिलं तर जातकाचा कल हा पहिल्यांदा करिअर ओरिएंटेड आहे पत्रिका. करिअरच्या मागे त्याचं जास्ती कॉन्सन्ट्रेशन आहे आणि त्याच याच्यावरती त्याचं जीवन जे आहे ते त्यांनी आता तिथे मत तयार केलेलं आहे की मला पहिला करिअर बनवायचं आहे. आणि नवीन 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 ऑपॉर्च्युनिटी येतात आणि त्याच्यात त्याची कार्यक्षमता जी आहे ती चांगली आहे. जिथे जिथे जातो तिथे चांगलं ऍप्रिशिएट होतो आणि त्याला चांगलं मत मिळतं आणि नंतर तो पुढच्या कंपनीमध्ये जातो. अशा तऱ्हेने गेली 6-7 वर्ष जीवन चाललेलं आहे. आता आपल्याला आज थोडासा गोचरीचा विचार करायचा आहे सायन कुंडलीवरून. तर गोचरीचा विचार करते तुम्हाला पुन्हा सांगतो. मॅडम जरा पत्रिका काढाल का तुम्ही? गोचरीचा विचार करताना तुम्हाला आपण जी सायन पद्धती आहे तर त्या पद्धतीवरतीच कुंडली मांडायची. मग ते वर्ष कुठलं असेल त्याप्रमाणे त्याला तसा विचार करायचा आहे. किंवा नियम 2, नियम काय आहे की येणारा ग्रह हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खरोखरीच भाग्यामध्ये घडामोडी होतील का असा विचार करायचा आहे. मुळामध्ये आपण जगतो कशासाठी हा एक प्रश्न आहे. तर आपल्याला प्रगतीसाठी जगायचं असतं, हा पहिला मुद्दा आहे. प्रगतीमध्ये संसाराची प्रगती असो, मुलांची प्रगती असो, आर्थिक प्रगती असो, कामाची प्रगती असो, तर तशा याच्यावरती आपल्याला फलादेश देतेवेळी कोणता ग्रह असा आहे की जो त्याला स्पर्श करून त्याच्या जीवनामध्ये निश्चितच चांगल्यापैकी यश मिळू शकेल. आणि दुसरा भाग असा की आपण प्रगतीसाठी जसा भाग्यविधाता हा गुरु आहे त्याचप्रमाणे तुम्हाला केपलर मध्ये सुद्धा गुरुग्रहाचे नियम जे आहेत ते पालन केले पाहिजे. पण आपल्याकडे 23 अंश गुरु मागे आहे, तर तसं यांच्याकडे नसून 23 अंश गुरु हा पुढे आहे. तर जो काही जन्म झालेला आहे त्याला अनुसरून गुरुची चाल, गुरुचा स्पर्श आणि मुळातला ग्रह जो जिथे आहे त्याचा अंश त्याला स्पर्श होणं आणि त्याच्यावरती त्याचा जो घराचा अधिपती आहे त्याच्यातून त्याला चांगल्यापैकी यश मिळणं. दुसरी गोष्ट की गुरु हा ग्रह दशमातून जर गेला तर त्यावेळेला आपण विचार करू की तो नीचेच आहे, पण तसं नसून तो रवी युक्त होणार आहे. तर रवी किती अंशाचा आहे, बुध किती अंशाचा आहे. तर जर समजा नोकरीसाठी जर प्रगती करायची तरी विचार केला किंवा त्या ठिकाणी लाभाचा विचार केला तर तुम्हाला 2 गोष्टी विचार केल्या पाहिजेत. लाभाचं कारण म्हणजे असं की तृतीय स्थान हे सुद्धा बुधाकडे आहे आणि षष्ठ स्थान सुद्धा बुधाकडे आहे. तर नोकरीत मिळणारं जे यश आहे ते आपल्याला बुध ग्रह याच्याशी संबंधित ह्या 2 राशी असल्यामुळे त्यांचा विचार करायचा असतो आणि आहे. कळलं? आणि दुसरा भाग असा की ज्याच्यामधून आपल्याला एखादी गोष्ट जी मिळवायची आहे तर मुख्यतः भाग्यावरती जर कॉन्सन्ट्रेट आपण केलं तर त्या ठिकाणी धनुरास आहे, त्याचा अधिपती हा गुरु आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा अधिपतीला महत्व दिलेलंच आहे आणि तो अधिपती भाग्येश हा स्वतःच्याच राशीमध्ये 12व्या स्थानात आहे. 12वं स्थान हे जे आहे हे नेहमी आपल्यापासून दूर असणारं जे काही स्थान आहे त्याचा समज असा झालेला आहे, म्हणजे समज केलेला आहे की अशा तऱ्हेचा फलादेश जातकाला मिळतो. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एक नियम तुम्हाला सांगतो, पारंपरिक मधला पण आहे आणि केपळ मधला सुद्धा आहे की जर लग्नेश 12व्या स्थानामध्ये असेल, वाक्य व्यवस्थित ऐकून घ्या, नोंद करून घ्या. लग्नेश म्हणून जर तो 12व्या स्थानात असेल, लग्नेश म्हणून, तर त्या ठिकाणी कमावलेलं निघून जाणे हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की हा जो भाग्येश आहे हा 12व्या स्थानामध्ये आहे, तो स्वतःच्या राशीत आहे, तरी सुद्धा ह्याचं आर्थिक नुकसान म्हणजे त्या ठिकाणी बऱ्याचशा नोकऱ्यांमध्ये बदल होणं आणि असं घडल्यामुळे आर्थिक नुकसान सुद्धा
झालेलं आहे. मग अशा तऱ्हेचा फलादेश तुम्हाला 12व्या स्थानावरून कॅल्क्युलेट करता येतो. जर त्या ठिकाणी इत्यादी दुसरा जर ग्रह असेल तरी सुद्धा नियम तसेच आहेत. ज्या कोणाचे ग्रह 12व्या स्थानामध्ये असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा नियम लागू आहे की ज्याच्यामध्ये 12व्या स्थानातला ग्रह हा आपल्या जीवनातील एखादी गोष्ट व्यर्थ खर्च होणे किंवा हातातून निघून जाणे, आपल्याला पश्चाताप होणे, एखाद्या गोष्टीचं प्रायश्चित्त होणे, असा सगळा जो भाग आहे तो संपूर्णपणे आपण 12व्या स्थानातून पाहतो. मग त्याच्यानंतर परत रिस्टार्ट होतो आणि नंतर परत तो पुन्हा कमवायला सुरुवात करतो. अशा तऱ्हेची संकल्पना जी आहे ती त्या ह्याच्यामध्ये मांडलेली आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं का सांगा? हो सर, कळलं. आता सगळ्यांच्या लक्षात 12व्या स्थानाचं महत्व लक्षात आलं ना? होय हो होय सर, हो हो सर, सर. हो सर. हो, कळले सर, कळले. कारण तुम्हाला कळलं. नियम जे आहेत ते नियम फार महत्वाचे आहेत. कारण का पर्टिक्युलर प्रत्येक स्थानाचे जे नियम आहेत, तर आता इथे आपण जर बघितलं तर भाग्यामध्ये 2 ग्रह आहेत. कुलकर्णी मॅडम 2 मिनिटं थांबा. तर त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये 2 ग्रह आहेत आणि भाग्याधिपती हा जो आहे 12व्या स्थानामध्ये आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्याचं आर्थिक ज्याला आपण म्हणतो तर परदेशामध्ये सुद्धा आर्थिक नुकसान होऊ शकतं, नाही होत असं नाही. कधी कधी आपण जेव्हा जॉब चेंज करतो किंवा तत्सम काही परिस्थिती असते किंवा काही खर्च असतात तर त्या खर्च भाग आता परदेशामध्ये तर नवीन पॉलिसी आहे तर त्या ह्याच्यावरती लोक नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा तिकडे मीडिएटरला भरपूर पैसे खर्च करावे लागतात. मग अशा वेळेला या व्यक्तीचे जे मध्यस्थी लोक असतात त्यांच्या मागे विनाकारण व्यर्थ पैसा खर्च झालाय आणि तो वाया गेलेला आहे. कळलं का? हा, कुलकर्णी मॅडम बोला. नमस्कार सर. सर तुम्ही आता 12व्या स्थानाचं जे सांगितलं की पुन्हा रिस्टार्ट होतं, तर ते कधी रिस्टार्ट होतं साधारण, ते कसं काढायचं सर? हा, आता कसं आहे की 12व्या स्थानाचा एक तर अधिपती हा इथे मुळात गुरु आहे, हो बरोबर आहे. हो तो ज्या वेळेला तिथे योग करेल किंवा त्या स्थानाचा अधिपतीवरती योग करेल किंवा बर तो त्या चांगल्या स्थानातून जेव्हा भ्रमण करेल गोचरीचं, तर बर त्यावेळेला निश्चित जातकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ज्याला म्हणतो की एक रिस्टार्ट म्हणतो, तर तसा तो बर त्याला रिस्टार्ट हा मिळतो आपल्याला. म्हणजेच काय म्हणजे थोडक्यात होतं? 12 वर्षाचा जो काळ आपण पकडतो हा, त्याप्रमाणेच बघायला पाहिजे का? नाही 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 नाही, त्यावेळेला केंद्र आणि त्रिकोणाचा जो भाग आहे तर हा. गुरुकडे ऑप्शन्स कसं आहे मॅडम की एव्हरी 4 इयर्स हं. म्हणजे 12 स्थानं जी आहेत ती 4 वर्षानंतर एका स्थानामध्ये जाणार ना, तर होय त्यावेळेला तो बरोबर. त्रिकोण आणि केंद्र, मग तिथे हा ऑप्शन्स कसं आहे, गुरुला गुरुला एक फार वेगळा मान आहे. तर त्याच्यामध्ये प्रथम स्थान, चतुर्थ, सप्तम, दशम, तशाप्रमाणे पंचम, नवम ही जी स्थानं त्याची आहेत, हो धनत्रिकोण आहेत. तर हा अशा वेळेला त्या ठिकाणी गुरुला त्यांनी सुद्धा आणि आपण सुद्धा गुरुला एक प्राधान्य दिलेलं आहे की गुरुसारखा ग्रह जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच बदल घडवून आणतो. पण त्या सिस्टम मध्ये तुम्हाला सायन्सचे जे काही नियम आहेत ते पालन केले पाहिजेत. कसले? बरोबर तर त्याची चाल, त्याची डिग्री, म्हणजे तो कधी तिथे स्पर्श करणार आहे. अजून आपण भाव बरोबर. घेतलेले नाहीये, म्हणजे भाव मध्य, तर त्यावेळेला हो तो कधी स्पर्श करतो त्यावेळेला तिथे एखाद्या कार्याला सुरुवात होईल. पण गुरु हा एक प्रमुख ग्रह सांगितलेला आहे. दुसरा नियम गुरु सोबतचा नियम असा आहे की गुरुला जवळचा आणि गुरुला पुशअप देणारा किंवा त्या ठिकाणी गुरुला सहाय्य करणारा कुठल्याही तऱ्हेचा वैर नसणारा ग्रह जो आहे तो आहे सूर्य. म्हणून हो तुम्ही आवर्जून बघा की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यावेळेला परिवर्तन होतं त्यावेळेला सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून सूर्याचा विचार केलेला आहे. तर तिथे जेव्हा जेव्हा गुरुचं भ्रमण होत असेल आणि त्याच्या जवळपास त्रिकोणामध्ये किंवा युतीमध्ये जेव्हा जेव्हा सूर्य चं जे काही स्थान आहे किंवा सूर्याची जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरून जातकाला पुशअप हा निश्चित चांगल्यापैकी मिळतो आणि तो त्या ठिकाणी प्रगतीची अपेक्षा करू शकतो. ओके समजलं सर, धन्यवाद सर. धन्यवाद. सर हा बोला. सर विचारू. आता विचार. आपण गुरुचं बघितलं की जो त्रिकोणात किंवा केंद्रात आल्यानंतर पुन्हा त्याची रिकव्हरी होऊ शकते, हे येस, आपण गुरुच्या बाबतीत बघितलं. पण बरोबर. तसं जर समजा मंगळ असेल किंवा शनी असेल,
हे जे ग्रह आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल? नाही, रवीला आपल्या जे कुंडली शास्त्रामध्ये आणि केपलर मध्ये सुद्धा आपण जे निरीक्षण किंवा सायन करतो त्याच्यामध्ये रवीला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार आहेत. ते कसे आहेत तर ज्या वेळेला तो जर मोकळा असेल, ज्या ठिकाणी त्याच्या वरती कोणाचंही तिथे कमांड नसेल, म्हणजे अडचण नसेल, तर त्यावेळेला रवी सुद्धा चांगल्यापैकी प्राधान्य आपल्याला देतो. पण तो राहू केतू युक्त नसावा हा एक नियम आहे. म्हणून काही वेळेला माणसाची गाडी जी मध्ये डिरेल होते तर त्याला कारण काय होतं की रवी राहू किंवा केतुयुक्त असेल तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये हालचाली या बदलतात, कालांतराने परिस्थिती पालटते किंवा कमतरता निर्माण होते, हा भाग येतो. पण जर समजा रवी मूळ कुंडलीमध्ये पूर्णपणे स्वतंत्र आणि चांगल्या स्थितीमध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आणि जेव्हा जेव्हा गुरुच्या योगात येतो तर रवीचं आणि गुरुचं नातं जे असं आहे की ज्या ज्या वेळेला त्यांची जेव्हा गाठभेट होते तर निश्चितच तुम्ही पहा तर रवी साधारणतः एका याच्यामध्ये गुरुला जेव्हा स्पर्श करतो तो एकदा पहिल्यांदा हे होतं, त्यानंतर गुरुची युती पुन्हा रवी सोबत होत नाही. एक युती झाल्यानंतर पुढे जेव्हा रवीचं प्रस्थान होतं तर त्यावेळेला गुरुच्या केंद्रात रवी असेल तर तो अतिशय चांगला असं शास्त्र सांगतं. गुरुच्या केंद्रामध्ये आता गुरु समजा 9व्या स्थानामध्ये, आता इथे 12व्या स्थानात आहे तर त्याचं केंद्रस्थान म्हणजे कुठलं तर पराक्रम स्थान. कळलं का? म्हणजे मिथुन रास. हा, मग त्या जातकाला तुम्ही अपेक्षा जी आहे ती मिथुन राशीची ठेवायची. जर समजा तुम्ही फलादेश सांगणार असाल तर त्या पर्टिक्युलर याच्यावरती जेव्हा गुरु येईल आणि रवी सुद्धा तिथून जाईल किंवा गुरु मिनेचा आहे तर त्या ठिकाणी जातकाच्या गोचरीमध्ये केंद्राच्या केंद्रामध्ये जसं रवी येईल, म्हणजे उदाहरणार्थ रवी जेव्हा इथे येईल तर त्यावेळेला मी मागे सांगितलं होतं की 7 ते 8 तारखेला रवी सायनमध्ये राष्ट्रांतर करतो. ही गोष्ट नोंद करून ठेवण्या. आपल्याकडे 15 तारखेला राष्ट्रांतर होतं, म्हणजे राशी बदल होतो रवीचा. पॉइंट टू बी नोटेड. आपल्याकडे निरियन मध्ये आपण जर पाहिलं तर रवी हा 15 तारीख, 16 तारीख, 14 तारीख या तारखेला राशी बदल होतो. पण सायन मध्ये हा जो आहे हा साधारणतः 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख या 3 तारखांमध्ये राष्ट्रांतर होतं. तर त्या दरम्यान मूळचा गुरु हा किती अंशावरती आहे तर त्याच्या केंद्रयोगामध्ये जेव्हा येतो किंवा नवपंचम मध्ये येतो, म्हणजे सिमिलर झोडियाक मध्ये येतो, तत्वामध्ये, झोडियाक म्हणजे तत्व, त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये एखादा रिस्टार्ट होऊ शकतो. आता आपला विचार जसं कुलकर्णी मॅडमने विचारलं त्याप्रमाणे एखाद्या जातकाला पुनर्संधी ही कधी मिळेल तर त्याला तुम्हाला अशा तऱ्हेचे नियम जे आहेत ते वापरता आले पाहिजेत. नियम कठीण आहे का वाटतं तुम्हाला? बोला. नाही, कठीण नाहीये सर, पण आपण हा नियम गुरुच्या बाबतीत बघितला. मला असं, सॉरी सर, पण मला असं विचारायचं होतं की गुरुच्या ऐवजी व्ययस्थानामध्ये मंगळ किंवा शनी अशासारखे ग्रह असेल तर त्याला बिझनेस मध्ये किंवा आर्थिक नुकसान झालेलं असेल तर ते त्याचं हे होतं का? नाही. आता बघा, पहिली गोष्ट जर समजा आपण असं समजूया, मी तुम्हाला उदाहरण पण देतो की एका व्यक्तीच्या कुंडलीमध्ये लग्नेश हा जो आहे त्या व्यक्तीचं लग्न जे आहे तर ते लग्न धनु आहे आणि 12व्या स्थानामध्ये त्या ठिकाणी मंगळ राहूची युती आहे. कळलं का? आणि मंगळ राहूची युती असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जी काही भूमीच्या बाबतीमध्ये म्हणा, एन्क्रोचमेंट म्हणा किंवा हल्ली काय बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या अशा याच्यामध्ये जागा जप्त होणे, मंगळ हा भूमीचा कारक आहे तर जागेमध्ये काही विघ्न येणे, तर त्याकरता गुरुचा पाठिंबा हवा असेल तर तिथे मंगळाचा विचार करायचा नाही. त्यावेळेला गुरु आणि रवीचा संयोग जर ते काम
चांगलं होणार आहे, सिद्ध होणार आहे की खरोखर ते कॅपेबल आहे का एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी, तर त्यावेळेला विचार करायचा. म्हणजेच कसं की समजा आता तुम्ही विचारा की तुमच्याकडे कोणत्या ग्रहाबद्दलची अपेक्षा आहे, तर त्याच्यात मी उत्तर देतो. आता तुम्ही धनु लग्न म्हणालात आणि धनु लग्नामध्ये व्ययस्थान हे वृश्चिकेचं झालं, तिथे मंगळ केतू बसला असेल, तर आता भूमीचा नियम आपण कसा लावणार? मग त्यावेळेला भूमीचा नियम लावल्यानंतर आपण बघितलं तर तिथे वृश्चिक रास ही सुद्धा भूमीची आहे, मंगळ सुद्धा भूमीचा आहे आणि पंचम स्थान हे जे येतं हे सुद्धा मेष राशीचंच येतं. हो. म्हणजे त्या ठिकाणी 12वं स्थान पंचम स्थान. तर धनु लग्नाला आपण जर पाहिलं, मी तुम्हाला एक प्रामुख्याने नियम सांगतो, म्हणजे एक जनरल असा, ज्या ज्या लोकांचं धनु लग्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी प्रॉपर्टीचं मॅटर, जमिनीचे वादविवाद हे होणार म्हणजे होणार, हे ठरलेलं आहे. अगदी बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. अगदी बरोबर आहे सर. हो 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 अगदी 100%. कारण 2 पत्रिका अशा आहेत, धनु लग्न आणि प्रॉपर्टीचे मॅटर. येस, म्हणजे हे नियमच तुम्हाला शिकायचे आहेत मॅडम. आता तुम्ही सगळे ना अतिशय हुशार आहात. मला तुमच्याबद्दलचा एक मान आहे, अभिमान आहे की तुम्ही अतिशय जवळ जाऊन पोहोचलेले आहात. तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर एखादं लग्न जे आहे त्याची कपॅसिटी काय आहे आणि तो कुठल्या तऱ्हेचं दुःख आणू शकतो एखाद्या जातकाच्या जीवनामध्ये, हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, समजायचं तुमचं ज्योतिष तुम्हाला मिळालं. कळलं? ही सगळी तुमची कृपा आहे सर. हो सर. आणि तुम्ही जे नियम सांगता ना ते म्हणून बरोबर आम्हाला कळतं. लागतात एकदम, आणि म्हणून आम्हाला हा. कळतं. बरोबर आहे मॅडम, बरोबर, एकदम बरोबर. धन्यवाद सर. म्हणजे त्यावेळेला एकदम ते क्लिक होतं की अरे सरांनी यावेळेला हा नियम आपल्याला सांगितला होता, हा इथे लागलाय. नियम लागलेच पाहिजेत मॅडम. जर बघा फुकट काहीतरी बडबड करत मी तुम्ही आता एवढे सगळं येता, आपलं काम हातातलं सोडून येता बघता आणि मी काहीतरी बंडलबाजी करत बसलो तर ते शोभणार नाही, ते कंटिन्युटी होणार नाही. तर पुष्कळ सर हे होतं सर, म्हणजे त्यावेळेला त्या क्षणी जाणवतं की अरे हा सरांनी नियम सांगितला होता आपल्याला, तो लागतोय या ठिकाणी. असं पुष्कळ पत्रिकांच्या बाबतीत झालंय. येस, हे नियमच आहेत. येस येस मॅडम. मग हे नियमच आहेत, ते या ठिकाणी ज्या गोष्टी होणार म्हणजे होणारच. आणि ते भूमीचे वाद का सांगितले तुम्हाला, कारण का की वृश्चिक रास ह्या ठिकाणी एकतर गूढतेमध्ये टाकणारी, सस्पेन्स मध्ये जाणारी, हानी पोहोचवणारी, कधी कधी काही जमिनी सरकारी याच्यामध्ये ताब्यात जाणाऱ्या. मी तुम्हाला एक घटना सांगतो की पुण्यातील घटना आहे. पुण्याला एक रेड झोन आहे, तर ते रेड झोन जे आहे ते आर्मीचं आहे. ते दारू गोळा वगैरे तिथे साठवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी वापरलं. तसं आमच्याकडे मालाडला सुद्धा आहे. मालाडला जसं दप्तरी रोड वगैरे आहे ना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी काही लोकांनी जागा विकत घेतल्या. त्याचे डॉक्युमेंट्स कधी होणारच नाहीत आणि अशा लोकांनी जागा अगदी स्वस्तात मिळतात म्हणून विकत घेतल्या आणि जेव्हा सबमिशनला गेले, रजिस्ट्रेशनला गेले, तर त्यावेळेला ते फेल झालं आणि जे विकणारे होते ते पळून गेले. म्हणजे काय होतं, आर्थिक नुकसान झालं. कळलं का? तसं पुण्यामध्ये सुद्धा रेड झोन आहे. मग ह्या रेड झोनच्या जागा ज्या आहेत ह्या घेणं त्या रिस्क फॅक्टर आहे. तिथे कधीही तुम्हाला त्या ह्याच्यामधून सपोर्ट मिळणार नाही. म्हणून राहू मंगळाची युती ही जर असेल तर जातकाच्या जीवनामध्ये ही धास्तीच आहे एक प्रकारे. कधी ना कधीतरी त्याच्या हातून हे सगळं जाणार आहे किंवा त्याच्याशी त्याचा वेळ जाणार आहे, त्याच्यामुळे त्याचा वेळ खर्च होणार आहे. एक आमच्या म्हणजे अतिशय जुनी गोष्ट आहे, 1976 सालची. झिला नावाचे एक ग्रस्त पारशी होते, त्यांची जागा तिथे अंधेरीला होती. तो मनुष्याने कमीत कमी 50 वर्ष स्मॉल कॉज कोर्टामध्ये केस लढला. त्याचं जीवन संपलं त्याच्यामध्ये आणि ऐन मृत्यूच्या जवळ 1-2 महिने अगोदर कोर्टाने निर्णय दिला की तुझ्या जीवनामध्ये आता ही तुझी प्रॉपर्टी जी आहे ती तुझी आहे आणि सगळे स्ट्रक्चर डेमॉलिश करायचे. म्हणजे असा निर्णय झाला. दुसरा एक सांगतो, आमचा एक मित्र आहे,
तर त्या ह्याच्यामध्ये सतीश म्हणून त्याचं धनु लग्न आहे आणि आत्ता त्याचा 3.5 कोटी रुपयाचा फ्लॅट भाड्याने दिला इन ऑर्बिटचं जे मालाडचं मॉल आहे त्याच्या जवळपास, आणि 3.5 कोटी रुपयाचा फ्लॅट एका माणसाने हडप केला. ऍग्रीमेंट असताना सुद्धा, ऍग्रीमेंट आहे, रिकामं करण्याची ऑर्डर आहे, तरी सुद्धा त्या माणसाने त्याच्या ताब्यामध्ये तो फ्लॅट दिला नाही. म्हणजे हे जे प्रॉपर्टीचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला अशा तऱ्हेने लक्षात आले पाहिजे. हो सर. म्हणजे तो एवढ्या तऱ्हेने प्रयत्न करतोय, किती वेळा फोन करतो, किती लोकांना अप्रोच करतोय, त्याचं नशीबच खराब आहे. मी त्याला डीजीपी जे आपल्या आहेत रश्मी शुक्ला म्हणून त्यांच्याकडे पण पाठवलं, आमदाराकडे पाठवलं, पोलीस कडे, चीफ पोलीस कडे पाठवलं, लोकलला पाठवलं, पण नाही, काही करू शकत नाही. तो भाडेकरूचा तो जास्त हे असेल सर, म्हणजे वरती हात पोचलेले जे म्हणतात तशा टाईप. नाही, कसं आहे की आपलं नशीब खराब समजायचं. पण आता ऑर्डर असून सुद्धा तो खाली करत नाही म्हणजे कसं काय सर? कायदा तर पाळावाच लागेल की नाही? हो बरोबर, कायदा पोलीस नाही करत ना. अरे पोलिसांना बापरे. मी आणखी एक घटना माझ्या ऑफिसच्या बाजूचीच आहे. पोलिसांवरती गॅसचा सिलेंडर फेकून मारला फ्लॅट रिकामा करत. बापरे. शेवटी पोलिसनी कुमक बोलवली, कमीत कमी 25-30 पोलीस आले व्हॅन भरून, आणि त्याच्यानंतर त्याला दरवाजा तोडून जी धुलाई केलेली आहे ती विचारू नका. धुलाई तर होणारच आहे मग. पण त्याने घरातला गॅस सिलेंडर पोलिसाच्या अंगावर फेकला. नशीब तो हे नव्हता झाला, स्फोट नाही झाला त्याचा. नाही स्फोट नाही होत, पण तो जळता सिलेंडर नव्हता. आणि त्याच्या बायकोनी तेल गरम करून ठेवलं होतं. असे लोक आहेत, बापरे, भयंकर असतात लोक. लोकांच्या बुद्ध्याची कल्पना नाही काय होऊ शकत. ही अंधेरीतली घटना आहे. बापरे. लोकांचा धंदा आहे प्रॉपर्टी लोकांच्या वेळगृत करणे. तर अशा जेव्हा घटना घडतात तर त्या घटना तुम्हाला निश्चितच येतील. तर पर्टिक्युलर जेव्हा जेव्हा ज्या ज्या ग्रहांच्या 2 राशी, मी परत सांगतो तुम्हाला, ज्या ज्या ग्रहांच्या 2 राशी आहेत त्यातली एखादी रास जर 12व्या स्थानामध्ये असेल तर त्यावेळेस त्याचे कष्ट मग त्या कन्या राशीचे असतो. कठीणच आहे मग तर. कठीण तर काय करणार आहे, आयुष्य आहे, आपल्याला ते वाचायचं. बरोबर आहे सर. कसं काय पाहण्यात येतात व्यवस्थानातल्या राशीचा त्रास होतोच काही ना काहीतरी. म्हणजे 2 जिथे राशी येतात तिथे. बरोबर. बोला, आणखी कोण बोलत होता? सर पण व्यवस्थानामध्ये आता समजा मकर रास असेल तरी सुद्धा शनीच्या 2 रास आहेत. तर मग लग्नामध्ये कुंभ येते तर मग शनीचा त्रास कसा होईल? होईल ना, दोन्ही ठिकाणी शनीच येतो की नाही? शनीची रास आहे ना. शनी कुठे आहे? नाही पण स्वामी तर शनीच आहे ना. सांगतो तुम्हाला, मी सांगतो, सगळं सांगतो, माझ्याकडे अनुभव आहे. कुंभ लग्न आहे, 12व्या स्थानाचा अधिपती शनी आहे. 1970 साली तो पराक्रमात नीचेचा होता. अशा लोकांच्या जीवनामध्ये प्रॉपर्टीचे त्रास, अहो मी डोंगर कोसळताना पाहिले लोकांच्या प्रॉपर्टी. बापरे, सेम. कठीण आहे. नाही नाही, हे कठीण नाही, म्हणजे हे ज्योतिष आहे, कठीण नाही. हे ज्योतिषातले नियम आहे. सर्वसामान्यांना हे पचवणं कठीण असतं ना सगळं. पण हे सुद्धा तुम्ही जेव्हा पत्रिकेचा अनुभव घ्याल त्यावेळेला होतच होते. गेले लवकर. वेळात कुंभ लग्न म्हणजे वेळात हेच येणार ठरलेले. म्हणून पत्रिका वाचते मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. हे 12वं स्थान सगळ्यांच्या एकदम परफेक्ट लक्षात आलं असं मला तरी वाटतं.
हो हो सर, सर. होय सर. खूप चांगलं कळलं. हो सर. थँक्यू सर. आता आपण पुढे जाऊया. आता गुरु तुम्हाला समजलं की गुरु हा पर्टिक्युलर 12व्या स्थानामध्ये आहे. जातकाच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला गुरुचा जो अंश आहे सायन कुंडली प्रमाणे, ज्या वेळेला सूर्य त्याच्या केंद्र योगात, नवपंचम योगात किंवा सिमिलर त्याच्या समोरच्या योगात, जेव्हा गुरु त्या पर्टिक्युलर राशीला भ्रमण करेल, तिथे ग्रह असेल तरी ग्रह नसेल तरी तरी सुद्धा तो 12व्या स्थानातल्या गुरुला काही ना काहीतरी यश मिळवून देईल. एक तर हा गुरु जो आहे तो ज्याला आपण म्हणतो सेक्रिफाय धर्म त्रिकोणातला आहे, आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो संन्यासी आहे जवळपास असं. मग असे योग का ठरतात? माणसाचं 70, 75, 80, 85 वर्षाचं आयुष्याची जी मेजरमेंट आहे ती तुम्हाला घेता आली पाहिजे, की त्याच्या जीवनात काय काय घडामोडी होऊ शकतात. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महिन्याला, 15 दिवसाला, 8 दिवसाला, वर्षाला काही ना काहीतरी घटना घडत असतात, आणि त्याला त्याबद्दलचं ज्ञान नसतं. असं का होतं? कळलं? हो सर. म्हणजे खूप इथे चांगलं समजावून सांगितलं तुम्ही. नाही, इथे आवश्यक आहे मॅडम ह्या सगळ्या. ठीक आहे, आपण निग्रहण वाचलं तरी सुद्धा सायन पद्धती मी तुम्हाला शिकवली का, की तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव येणं गरजेचं आहे. समजलं ना? हो, म्हणजे एखाद्या असं वेळेला निऱ्यांमध्ये उत्तर नाही सापडत आणि मग आपण गोंधळून जातो, तेव्हा सायन्सचा विचार करायला काही हरकत नाही. हरकत नाही ना, आणि सिंपल आहे, काही जास्त हा. कठीण आहे असं पण नाही. नाही आहे. ते बरोबर आहे. तिथे उपलब्ध आहे ना, अवेलेबल आहे. हा. बरं, पुढच्या शुक्रवारी मी तिथी आणि वर्षफल कसं काढावं, वर्ष कसं जाईल हे पाहावं, ह्याच्याबद्दलचा क्लास असेल तर अवश्य सगळ्यांनी यावं. जरूर सर, नक्की नक्की. थँक्यू सर. आपण तारखेवरून वर्षफळ काढतो, पण तिथीवरून त्याचं वर्षफळाचं फार महत्व आहे पारंपरिक मध्ये, तर ते आपण शिकणार आहोत. बर, आता ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की भाग्यस्थानातला अधिपती आपण बघितला. आता भाग्यस्थानामध्ये शनी आणि कोण आहे? शुक्र आहे. बरोबर आहे? शनी शुक्राची युती आहे ना? होय. हो सर. हो सर. आता हे दोन्ही ग्रह जे आहेत भाग्यामध्ये, तर एक नियम काय केपलर सांगतात की त्यामध्ये हे पाहुणे ग्रह आहेत, म्हणजे गेस्ट आहेत. कोण आहेत? गेस्ट आहेत. आपण भाडुते नाही म्हणूया, एक पाहुणे आहेत म्हणजे गेस्ट आहेत. आता ह्या गेस्ट जे आहेत हे कुठले आहेत? तर ते एक तर पश्चिमेचे म्हणजे सप्तम स्थानातले आहे, नाही का? हो. बरोबर आहे. आणि एक हो. दशम स्थानातला आहे. हम्म. आता हे दोन केंद्रातले ग्रह जे आहेत ते एकत्र त्रिकोणामध्ये आलेले आहेत. कुठे आल्यात? मकर कुठेशी आहे? केंद्र केंद्रात आहे. स्थानामध्ये आहे. हो. आणि तूळ रास कुठेशी तुळस आहे? ती पण केंद्रामध्ये. केंद्रात आहे. आणि आले कुठे? तर त्रिकोणामध्ये. त्रिकोणात. हो. तर ह्याचा योग सुद्धा आपल्याला तपासायला हवा. आता ह्याचा योग तपासते वेळी तुम्हाला काय करायचं आहे? तर खरोखरी जातकाच्या कुंडलीमध्ये जर असे योग असतील तर त्या ठिकाणी जातकाला एक दिशा सापडेल का सापडणार नाही. म्हणजे त्याला त्याच्या समोरचे लोक म्हणजे सप्तम स्थान, त्याच्या जवळचे लोक म्हणजे सप्तम स्थान, आपल्या समोरची व्यक्ती म्हणजे सप्तम स्थान. कळलं का? तर हो. ते चांगल्यापैकी प्रतिसाद देतील की देणार नाही. तर निश्चित या जातकाचे जे दोन ग्रह आहेत म्हणजे दशमेश आणि सप्तमेश हे त्रिकोणामध्ये धनुराशीमध्ये जे भाग्याचं नियोजन करणारी राशी आहे त्या राशीमध्ये असल्यामुळे जातकाच्या जीवनात असे प्रसंग येतील की तो भाग्याचं नियोजन योग्य प्रकारे करू शकेल. भाग्याला नियोजन असतं मॅडम. हो. बरोबर आहे भाग्याचं सर. नियोजन करता आलं पाहिजे. पाहिजे. तुम्हाला खरंच आहे सर. Yes. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1962 साली गौतम अडाणीचा जन्म झालेला आहे. किती? 1962 साली. ज्या वेळेला गौतम अडाणी सायकलवरती साड्या विकायचा, जास्त शिक्षण झालेलं नाही. हो. गौतम अडाणी आणि विनोद अडाणी
विनोद हे नाव शुक्राच्या राशीकडे येतं आणि गौतम हे नाव शनीच्या राशीकडे येतं. तो विनोद अडाणी दुकानात बसायचे आणि हा कष्टाळू मनुष्य सायकलवरती साड्या विकायचा. असं करत करत आज गौतम अडाणी प्रचंड श्रीमंत व्यक्ती म्हणून झालेला आहे, नाही आहे का? आहे ना. मग हे फळ कसं मिळतं? एक व्यक्ती सायकलवरती साड्या विकून जेव्हा उपजीविका करत असेल आणि तो आज अख्ख्या जगातील एक नंबरवरती त्याचं जे काही कपॅसिटी आहे, संपत्ती आहे, ती त्याच्याकडे आलेली आहे आणि एवढा मोठा साम्राज्य आज उभं केलेलं आहे. तर ते साम्राज्य उभं करताना त्याने किती डावपेच लावले असते? बरोबर आहे. बरोबर आहे? शनीमुळे यांना हे सगळं केलं. आता भाग असा राहिला मॅडम की त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, बघा मी कोणाच्या पार्टीबद्दल किंवा पॉलिटिक्स बद्दल काही बोलत नाही कधी, पण नशीब घडवण्यासाठी म्हणून एखादी व्यक्ती माणसाला लागते की नाही? हो बरोबर आहे. हो आपल्याकडे पी.व्ही. नरसिंहराव म्हणून पंतप्रधान होते. हो त्यांनी ह्या माणसाला मदत केली. हो का? तो सरकार कुठलं असो त्याचा आपला संबंध नाहीये. हो पण मनुष्याने लाभ घेता आला पाहिजे की नाही? बरोबर आहे. आणि अशा वेळेला पी.व्ही. नरसिंहराव 1993 साली ज्या वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला अडाणीचा उदय झाला आणि त्याला एक तंत्र मिळालं आणि आज अख्ख्या जगामध्ये पॉवर आहे. बरोबर आहे सर. अख्ख्या जगात. हे पण एक नशीब असतं. तर नशीब वाचते वेळी तुम्हाला कुठून काय काय वेचायचं आहे. तर तसंच ह्या पत्रिकेमध्ये तुम्हाला मी सांगितलं की दशम स्थान आणि सप्तम स्थान त्याचे जे मालक आहेत ते त्रिकोण स्थानामध्ये बसलेले आहे. तर ह्या मुलाने, हा माझ्यासाठी मुलगाच आहे, त्याने आपल्या विवाहाकडे जास्तीत जास्त लक्ष वगैरे काही दिलेलं नाही. त्याला एक शिखर गाठायचं आहे. अच्छा. त्याचं विजन आहे. म्हणजे करिअर म्हणजे ओरिएंटेड जे आपण म्हणतो तसं. yes, yes. असं आहे. मग त्यावेळेला तुम्हाला या स्थानांचं विचार करणं गरजेचं आहे. मग या स्थानांना जेव्हा सपोर्टिंग प्लॅनेट ज्याला आपण म्हणतो, तर तिथून सूर्य कधी जाणार आहे? आता आपण बघितलं तर 15 डिसेंबर नंतर जाणार पारंपरिक मध्ये. 15 अधिक 23 केले तर तुम्हाला लगेच जानेवारी महिना येईल की नाही? हो 6 जानेवारीला ग्रह कुठे असेल? तो मकरेत असेल. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या दशम स्थानामध्ये येस. हे झालं. मग 6 डिसेंबरला कुठे असेल? तर धनुराशीमध्ये असेल. 6-7 पण कळलं? मग तुम्हाला जेव्हा त्याला जर नियम पाळायचे असतील, नियम लावायचे असतील, त्याला जर भविष्य सांगायचं असेल तर तुमच्यापाशी साहित्य असणं गरजेचं आहे आणि त्या साहित्याच्या आधारावरतीच तुम्ही इतरांचं भविष्य कथन करू शकता. कोणाकडे सायन्सचं पंचांग असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 6 डिसेंबर आणि 6 जानेवारीची पत्रिका काढून बघावी. रवी मकरेला आणि धनुला आहे का? सावंत आले? गीता सावंत. हॅलो, नमस्कार हा सर. नमस्ते बेटा. सर मी आहे पण माझ्याकडे पंचांग नाही आहे, पण सर तुमचं जे गणित आहे की 6 जानेवारीला धनुर आणि मकर मध्ये सूर्य असणारच ना सर, कारण 22 तारखेला राशी चेंज करतो ना. अरे बेटा पण मी हा सर, हो बोला ना सर. ह्या लोकांना कळलं पाहिजे ना, म्हणून मग त्या तर तुम्ही ठिकाणी ज्या पद्धतीने शिकवता ना आणि तुमचं जे गणित आहे ते अगदी सोपं आहे. त्याच्यामध्ये पंचांगाची गरज नाही, फक्त बोटांवरती प्लस मायनस केलं ना तरी कळेल की सूर्य कुठे आहे आणि कसा जाणार. फक्त 22-23 तारीख हे लक्षात ठेवावं. जसं आपण 14 जानेवारी 15 जानेवारी सूर्याचा मकर राशीचा प्रवेश पकडतो, तसं 22-23 तारीख सूर्याचा राशी प्रवेश पकडलं
की आपल्याला सायन्सचं गणित करायला एवढं म्हणजे क्लिष्ट होणार नाही. तसंच सर 15 आज जे तुम्ही बेटा तसं आहे, 15 तारखेच्या नंतर 23 ऍड करायचे तर 6 तारीख आहे. बरोबर आहे ना सर, ऐनांश ऍड करावे लागतील ना, आणि प्लस हा. ऍडिशनल एक राशी, हा तेव्हाच येणार ना ते गणित. सर माझी मग ना आता बॅटरी आता लो होते तर कदाचित मी आउट होईन, पण सर मी क्लिअर सांगते, आज जे तुम्ही शिकवलं ना ते तंतोतंत जुळते. स्पेशली मंगळ राहूच्या पत्रिका माझ्याकडे आहेत, जिथे प्रॉपर्टी संबंधात प्रॉब्लेम झालेले आहेत. 2 राशी जिथे 12th हाऊस मध्ये राशी स्वामी असला तरी पण त्याने तो त्रास दिलेलाच आहे. कुंभ राशी शनी 12वा, हातातलं सर्वच गेलं, पण त्यांना असं प्रायश्चित्त सर्वांच्या समोर सांगत नाहीत की हे आमच्या हातातलं गेलं, पण सर जातं हे. आज जे तुम्ही जे नियम सांगितले ते 100% जुळतात. सर तुम्हाला लक्षात आहे ना, नाव विसरली मी, त्यांच्या पत्रिकेत मंगळ राहूची युती आहे, आपल्या क्लासमध्ये होते ते. सर खरोखर नाव विसरली मी, पण तुम्ही तुमचे ओळखीचे आहेत ते. सर एनिवे क्लास खूप सुंदर आहे सर, आणि आज जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मला जेवढं येतं त्याच्यात सर आणखी भर पडली, स्पेशली फलकथांमध्ये सर. थँक्यू सो व्हेरी मच सर. ओके, थँक्यू. बर, मग आता अशा तऱ्हेने तुम्हाला जे जातकाचं नियोजन आहे किंवा त्याला जे मिळणारं यश आहे किंवा वैयक्तिक तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या घडामोडी होणार आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो विचार करून त्याचं पत्रिका वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच काय की तिथे आलेला ग्रह, आता इथे आपण फ्रिक्वेन्सी बघितलं तर शुक्र आणि त्या ठिकाणी शनी, त्याच्या पुढे रवी बुध, तर तसं रवीला रवी सुद्धा सपोर्ट करेल, बुधाला रवी सपोर्ट करेल आणि गुरुला सुद्धा रवी सपोर्ट करेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला महिना आणि तारीख जेव्हा गोचर फिरवायचं असेल, पण पहिल्यांदा पूर्ण पत्रिकेचं जे फळ आहे की मनुष्य काय बनवू शकतो किंवा त्याच्या जीवनामध्ये कुठल्या घडामोडी होऊ शकतात, कुठल्या विषयाशी संबंधित तो त्या ठिकाणी जाऊ शकतो, तर त्या सगळ्याचा विचार करतेवेळी तुम्हाला अशा रीतीनेच फलादेश देण्याची सवय ठेवणं गरजेचं आहे किंवा सवय ठेवली पाहिजे. नुसतं वर्षावर भविष्य सांगून उपयोग होणार नाही. आलं लक्षात? हो सर, कळलं. थँक्यू सर. थँक्यू. आता मग तुम्हाला आणखी काय ह्याच्यातला प्रश्न आहे की आता दशम स्थान आपण बघितलं, नवम स्थान बघितलं, 12वं स्थान बघितलं. आता जेव्हा रिकाम स्थान जर असेल तर त्या रिकाम्या स्थानामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे आलेली रास आपण पहिल्यांदा बघू तर सिंह रास. बरोबर आहे की नाही? होय, सिंह आहे, मिथुन आहे, हा. 3, 4, आता 5, 6. येस, मग आता त्यावेळेला तुम्हाला रवीचाच आधार घ्यायचा आहे. शेवटी संपूर्ण जे सायन कुंडलीचं किंवा वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीचं जे टेक्निक आहे ते सुद्धा सूर्यावरतीच अवलंबून आहे. मग ते सूर्यावरती जर अवलंबून असेल तर त्यावेळेला तुम्हाला एक रास मागे जायचं. जसं 15 ऑगस्ट आता आली, त्याच्यानंतर रवी जो आहे तो पंचम स्थानामधून जातोय असं आपल्याला वाटतं, पण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला परत 23 दिवस मायनस करायचे आहेत. मग तो ग्रह जो आहे तो कुठे असेल? कन्येमध्ये असेल. आता रवी सायनचा कुठे आहे? कन्येमध्ये आहे का? बघा, आहे का कोणाकडे कॉम्प्युटर? ठीक आहे. म्हणजे रिकामी रास जरी असेल तर त्या रिकाम्या राशीमध्ये त्याचा जो अधिपती आहे एक तर त्याला संधी बघायची आपल्याला, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला त्या राशीवरून बोला आवाज. हा सर बोला. सर आजची जर पत्रिका बघितली आपण सायन पद्धतीने तर सिंहेमध्ये सूर्य 29 अंशाला आहे. सायन मध्ये हा, हा 29 पाच अंशाला पण. हा 29 म्हणजे तो रास
राशी आता 29 समथिंग काहीतरी असेल ना, कला विकला. हा बघते मी सर. बघा जरा. सूर्य 29 अंश 2 23 2 53 विकला 2 अंश हा म्हणजे 53. उद्या उद्या हे होणार, हा राष्ट्रांतर होणार ना उद्या. राष्ट्रांतर उद्या होणार. हो सर. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कन्या राशीमध्ये तो प्रवेश करेल. करेल. हो सर. जर समजा आपल्याला पंचम स्थानातलं फलित हवं असेल तर त्यावेळेला पंचम स्थानाचा भाव मध्य कोणता आहे त्याच्यावरती जायचं आहे. कारण पंचमात ग्रह नाही ना मॅडम. हो सर. मग पंचम स्थानाचा भाव मध्य कोण आहे त्याच्यावरती तुम्हाला, आता जसं लग्न किती अंशाचं आहे, 17 अंशाचं आहे. आजचं का सर, का तुम्ही दिलेल्या पत्रिकेचं? हा आजची पत्रिका 11 आहे. 11. हा मग आता आपण हा. समजा पंचम स्थान सुद्धा 11 अंशाचं जर पकडलं तर पंचम स्थान जर 11 अंशाचं धरलं तर त्या ठिकाणी मघा नक्षत्र मधून जेव्हा रवी चतुर्थ चरणामधून जाईल त्यावेळेला त्या घटनेला त्याला यश मिळेल. पण कधी? जर तिथे ग्रह नसेल तेव्हा. बरोबर आहे. जर तिथे ग्रह असेल तर त्या राशीच्या आजूबाजूला जेव्हा ग्रह असेल तर कदाचित भावमध्येच्या पलीकडे पण ग्रह असू शकतो, भावमध्येच्या अलीकडे पण ग्रह असू शकतो. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एक तर ग्रहाला ओव्हरलॅपिंग करणार आहे किंवा भावमध्येला करणार आहे. लक्षात येते ना सगळ्यांच्या? हो. मग त्याच वेळेला हो सर. तुम्हाला म्हणजे त्याच वेळेला तुम्हाला पंचम स्थानाचं फलित जे आहे त्याचा विचार करायचा आहे, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे पंचम स्थानाला जे हवंय ते. आता समजा एखादी व्यक्ती तुमच्याकडे पंचम स्थाना संदर्भात आलं आणि त्या ठिकाणी संततीचा प्रश्न आहे असं आपण समजा, तरी सुद्धा तुम्हाला पंचम स्थानाकडेच जायचं आहे. आता त्या पंचम स्थानाकडे जाताना ज्या वेळेला यदा कदाचित की त्या ठिकाणी तुम्हाला दुसरा ग्रह सुद्धा आढळेल तर त्या ग्रहाचं फलित सुद्धा तो कुठल्या राशीचा अधिपती आहे आणि रवी ज्या राशीमध्ये चाललाय त्या दोघांचं मिश्रित फळ हे त्या जातकाच्या जीवनामध्ये उपलब्ध असेल. पण राहू केतू सोडून. राहू केतू आले की तिथे तुम्हाला फलित मिळणार नाही. कळलं का? म्हणजे तुम्हाला संदर्भ लावते वेळी तुम्हाला हा जो नियम आहे तो पालन केला पाहिजे. मग आता यदा कदाचित रवी सोबत बुध सुद्धा असेल, शुक्र सुद्धा असू शकेल, मंगळ पण असू शकेल, नाही का? मग राहिला भाग शनीचा. आता शनी काही सिंह राशीमध्ये आता येणार नाहीये, फार उशीर आहे, 15 वर्ष अजून. कळलं? गुरु येऊ शकेल, पण गुरु आत्ताच ऋषभमध्ये आहे तर त्याला यायला आणखी 3 वर्ष आहेत किंवा 4 वर्ष आहेत. कळलं की नाही? तोपर्यंत म्हणून हे ग्रहांचे जे स्पीड आहे, ज्याला आपण गती म्हणतो किंवा ट्रान्झिट म्हणतो, हे तुमच्या लक्षात हवं. म्हणजे काम कधी बिघडणार आहे, काम कधी सफल होणार आहे. तर तुम्हाला बघितलं ना तुम्ही की मंगळ आता कुठेशी आहे, तो कधी येणार. तर मंगळाचा जो फेरा आहे तो साधारणतः 1 वर्षाचे 14 महिन्याचा हा तिथून येतो. पण त्याच्यानंतर तुम्हाला बुध शुक्र हा जो आहे तो नेहमी तिथे आढळतो. त्यानंतर चंद्र सुद्धा तिथे आढळतो. पण चंद्र जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये 30 दिवसानंतर रवी सोबत येतो. आणि त्यात मध्ये चंद्र जेव्हा येतो तर त्याला निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगल्या घडामोडी होऊ शकतात असा हा योग आहे. मग चंद्र तो कर्क राशीचा अधिपती आहे आणि तो रवी सोबत भ्रमण करणार आहे. निश्चितच जातकाची मानसिक जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी चंद्राची मदत लागेल. चंद्राची आवश्यकता गरज आहे. आवश्यकता पाहिजे तरी आवश्यकता आहे. काय वाटतं? खूप काय नियम कळला नाही कळला? सर हा मी जर नाही घेणार आहे क्लास, कंटिन्यू करा तुम्ही. थोडस काम निघालं. क्लास काय करायचं?
नाही, मला नाही घेता येणार, थोडंसं काम निघालं. ठीक आहे, ठीक आहे, बर, पुढे बोला. काही काही कोण बोलतच नाही. सर मी एक विचारू? हा बोला ना. आता पंचमस्थानासंबंधी आपण बोलत होतो, तर पंचमस्थानात समजा आता कन्या रास आहे, तिथं केतू आहे, तिथून जर रवी चालला तर मग त्याचं काही आपण प्रिडिक्शन म्हणजे संतती राहण्यासाठी किंवा काय? नाही नाही, तिथे आपण ऍडवायजेबल नाही, म्हणजे ह्या काळामध्ये तुम्ही असं काही घेऊ नका. बरं, आणखी परत सांगतो मॅडम यावरती, कधी कधी एखाद्या वेळेला डिसेबल चाइल्ड जन्माला येतं, हं, तर त्याचा परिणाम जो आहे तो कन्सिव्ह होतानाच होतो. हं, किंवा ज्या वेळेला आपण म्हणतो की प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी आहे, हं, तर ती सुद्धा अशा वेळेला तुम्हाला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. किंवा प्री मॅच्युअर्ड होण्यासाठी काय झालं होतं, कारण की तो ग्रह तिथे 1.5 वर्ष वास्तव्य करणार आहे, हो, नाही का. बरोबर आणि त्याच वेळेला बरोबर. जर कन्सिव्ह झाल्यानंतर जी गर्भधारणा होते, ज्या महिलेच्या तिथे जिथे गर्भवती वाढ होते, तर तिला तो त्रास साधारणतः समजा एखादा ग्रह म्हणजे राहू केतू सारखा हा हं, जर तिथे 8 महिने राहणार असेल असं समजूया, तरी हं, सुद्धा त्या ठिकाणी त्या बाळाची डेव्हलपमेंट काही ना काहीतरी दूषित होण्याची शक्यता आहे. अच्छा. हा, म्हणून पर्टिक्युलर जेव्हा अशा गोष्टी होतात, तर तुम्हाला मागे जाऊन जातकाचं जेव्हा बाळ जन्माला आलं त्याच्या अगोदर तुम्ही जाऊन त्या पर्टिक्युलर तारखेला त्याच्या हं, 9 महिने अगोदर जाऊन तुम्ही जर तपासलं आणि त्यावेळेला जर तुम्हाला ती प्लॅनेटरी पोझिशन तशी असेल, तर हं. निश्चितच बाळाचा दोष हा गर्भाच्या वेळेला निर्माण झालेला असेल. अच्छा, म्हणजे अशा वेळेला चान्स घ्यायला सांगायचंच नाही. हा, ते तर केतू आहेच, पण झाले. तुम्हाला समजा जर एखादी पत्रिका अशी आली की ऑलरेडी असं झालेलं आहे, हं, तर तुम्हाला त्याच्या जन्मतारखेवरून मागे जायचं आहे. ओके ओके. त्यावेळेला स्थिती काय होती रवीची आणि चंद्राची? हं, मुळामध्ये रवीची स्थिती आहे. म्हणून एक तर चान्स घ्यायचा नाही, हा पण तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे. हं, पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की बाबा आता योग्य नाही आहे, तर थोडस हं, लांबवू नये. हं. म्हणजे कळलं का? तिथं गुरुच्या दृष्टीचा पण काही उपयोग होऊ शकत नाही, हे केतू नाही, असेल तर. इथे केतू राहूच्या समोर बघा, हे जे 2 छेदन बिंदू जे आहेत ना मॅडम, हं, त्यांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. चालत नाही, बरोबर आहे. बरं. तिथे त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी उपद्व्याप निर्माण होतात, प्रसंग तयार होतात, आणि त्या हं, दरम्यान समजा कदाचित बाळ जन्माला आलं, चांगलं आहे, पण हं, पुढे त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा काही घटना होतात, हं, तर अशी एक पद्धती आहे की जेणेकरून बाळाच्या जन्माच्या अगोदर 8 महिने 9 महिने तुम्ही जर पत्रिका मांडली, तर तुम्हाला हं. लगेच कळून येईल की अशी अशी स्थिती जन्माच्या वेळेला होती, म्हणून तिथे असा त्याचा त्रास गर्भामध्येच झालेला आहे. अच्छा. हा, ओके लिटिल ओके. ऍडव्हान्स सांगतो तुम्हाला मी. हा, बरोबर बरोबर. ओके ओके. थँक्यू सर. म्हणून तिथे पॉइंट टू पॉइंट ज्योतिष बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणखी कोणाला? धनस्थानाबद्दलचा काही प्रश्न? हा, बोला 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 बोला. म्हणजे स्त्रीच्या कुंडलीत पंचमात राहू किंवा केतू नको असं असतं? नाही, आता हा स्त्रीच्या पत्रिकेत बघा, जी जन्मदाता आहे ती स्त्रीच आहे, नाही का. तिच्या गर्भामध्ये जर बाळाची वाढ होणार असेल, तर तुम्हाला मुळामध्येच स्त्रीची पत्रिका तपासणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. कळलं की नाही? धन्यवाद. म्हणजे पंचम स्थान रिलेटेड विथ द चाइल्ड.
आणि आपण जसं गर्भधारणा जी आहे ही पंचम स्थानावरूनच पाहतो. मग तिथे जेव्हा विलंब होतो किंवा काही कटकटी निर्माण होतात किंवा कालांतराने त्याच्यामध्ये काही दूषितपणा तयार होतो, तर अशा वेळेला यू हॅव टू फेस, म्हणजे त्या व्यक्तीला असे कितीतरी प्रश्न जातकाच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. सर जर सेकंड चाइल्डच्या बाबतीत आपल्याला पाहायचं असेल तर मग कोणत्या स्थानाचा विचार हो करायचा? हो, सेकंड चाइल्डला सुद्धा बघा असं मॅडम, शेवटी नियम हा फर्स्ट चाइल्ड साठी सुद्धा आहे, सेकंड मध्ये सुद्धा आहे. तर किती गॅप आहे, कधी कधी काही वेळेला 4 वर्ष 5 वर्षाचा पण गॅप घेता येतो, घेतात लोक, नाही असं नाही, ते त्यांच्या वैयक्तिक मतावरती आहे. पण तरी सुद्धा जेव्हा जातक तुमच्याकडे आलं आणि जर अशी सद्यस्थिती असेल तर तुम्ही त्याला थोडस ट्रान्झिट मध्ये प्लॅनेट कधी राशांतर करणार आहे त्यावरती थोडं तुमची नजर जाणं गरजेचं आहे, की त्याला तुम्ही सांगू शकता की ह्या महिन्यात नका, या 4 महिन्यानंतर तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे ते ऍडवायजेबल आहे. म्हणजे समजा त्याच्या पंचम स्थानाचाच विचार करायचा. हो नक्की. आता पहा मॅडम, आता जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कन्या राशीला राहू आणि मीन राशीला केतू आहे का? कन्या राशीत केतू आहे सर, आणि मीन मीन राशीत राहू. राशीला राहू आहे, बरोबर आहे. म्हणजे कन्या आणि मीनेचा संबंध आला आणि समजा जस्ट मॅरिड एखादी कपल आहे आणि ती तुमच्याकडे आली, तर त्याचं पंचम स्थान हे तुम्हाला कुठलं असेल, तर एकचं पंचम स्थान जे आहे ते धनु लग्नाला येईल. म्हणजे मीनेला आलं तर धनु लग्न येईल, मीनेला राहू सांगितलं तुम्ही, वृषभेला कन्या येत आहे. हा, मग वृषभेला कन्या येईल आणि पंचम स्थानामध्ये मीन राशीला कर्क, वृश्चिक 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 8 9 10 11 12 वृश्चिक. हा, आता वृश्चिक आलं की नाही लग्न, बरोबर आहे. आता आपण पहिला वृश्चिक लग्नाचा विचार करूया. आता जर समजा राहू ट्रान्झिट मध्ये जाणार कुठे, तर कन्येमधून तो सीमेत येईल की नाही, मग कन्या रास क्लीन होणार पूर्णपणे, त्याचा दोष नसणार, बरोबर आहे. मग त्याचा जर दोष नसेल आणि त्यावेळेला ती कधी जाणार आहे, राहू कधी बदलणार, राहू बदल आपल्याला कळतो, पंचांगामध्ये असतो, त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की पर्टिक्युलर ह्या तारखेनंतर हा ग्रह जो आहे तो तिथून बाहेर पडणार आहे, त्यावेळेला तुम्ही त्या महिन्यामध्ये स्वतःचा प्रयत्न करा. मग आता तुम्हाला कळलं पाहिजे की त्या कन्या राशीमध्ये, जसं आता मॅडमने सांगितलं की कन्या राशीमध्ये उद्या रवी येणार आहे. मग आता उद्या म्हणजे काय, उद्या कोणती तारीख आहे, 22 नाही का, 22 तारीख. हो, मग असा भाग विचार. मग त्या राशीमध्ये त्याचा जो काही नियम आहे त्यावेळेला भावमध्य जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत कन्सिव्ह होणार नाही. म्हणून भावमध्येला महत्व जास्ती आहे. जमतंय का सगळ्यांना? हो सर, धन्यवाद, खूप छान समज. नाही, समजणं गरजेचं आहे, नाही तर काय उगाच मी काहीतरी बडबड करत बसण्याला काय अर्थ नाही ना, समजणं गरजेचं आहे. समजताय सर, छान समजताय एकदम. आणखी काही प्रश्न बोला. हॅलो सर, इथे मला एक विचारायचंय की विचारा ना. दशमस्थान मध्ये म्हणजे सूर्य बुध आहेत, म्हणजे षष्ठ दशमात आहे, म्हणजे ही व्यक्ती फक्त सर्व्हिस करू शकते, नोकरी करू शकते, बिझनेस वगैरे नाही करू शकणार का? नाही, बिझनेस पण करू शकेल, का नाही करणार, पण गंमत अशी आहे की त्याची कपॅसिटी बिझनेस करायची जेव्हा होईल. आता कसं आहे बघा, बिझनेस करायला मुख्यतः काय पाहिजे, तर भांडवल पाहिजे, बरोबर आहे. आता भांडवल त्याचं जमा होणं गरजेचं आहे. बिझनेसला सेकंड ऑप्शन तुम्हाला मी सांगतो. आज जर तुम्ही इतिहास पाहिलात तर बरेचसे लोक बुधाच्या चातुर्याने, बुध हा ग्रह महत्वाचा आहे, तो एखादी कन्सल्टन्सी कंपनी उघडतो आणि तो लोकांना ज्ञान पुरवतो, त्यावेळेला पण तो बिझनेस करू शकतो.
तर तसा व्यवसाय त्याला तुम्ही सुचवू शकता. या पत्रिकेमध्ये रवी बुध दशमात आहेत आणि ते सल्लागार म्हणून तसं कार्य करू शकतात. आणि त्याच रवी बुधावरती कुठल्या ग्रहाचा कुयोग झालेला आहे का? क्लिअर आहेत? नाही क्लिअर आहे ना. झालेला क्लिअर आहे. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही पुढे जाऊन जर तुमच्याकडे भांडवल असेल, कारण एखादी कंपनी उभी करण्यासाठी तुम्हाला भांडवल तयार केलं पाहिजे आणि एखादं तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही लोकांना सल्ला देऊ शकता. म्हणजे असे कितीतरी फर्म्स आहेत की जे फक्त सल्ला देऊनच आपला उपजीविका करतात आणि चांगल्यापैकी पैसे कमवतात. आता जसं तुम्ही ज्योतिष शिकत आहात तर तुम्हाला बुध केवढा चांगला आहे त्याच्यावरती तुमचं जे काउन्सिलिंग आहे ते तुम्हाला पैसे मिळवून देईल. अदरवाईज तुम्ही शिकून काय उपयोग होणार नाही का? बरोबर. आणि सर पण इथे लग्नेशच राहू युक्त आहे, मग हे कसं काय? ते लग्नेश कुठे राहू युक्त? लग्नेश राहू युक्त आहे तर तिथे त्या ठिकाणी अडचणी तर आल्याच. आपण दशम स्थानाबद्दल बोलत आहोत मॅडम. हो बरोबर आहे, पण त्याचा इफेक्ट दशम स्थानाला पण होईल ना, असं मी विचारते, जर बिझनेस करायचा म्हटलं तर. नाही, म्हणून तर हा नोकरी करतो, नोकरी करतोय. त्याने बिझनेस मध्ये जर पडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला ते सहज शक्य नाही होत. त्यावेळेला अडचणीवरती मात करण्यासाठी त्याला वेळ खर्च करावा लागेल किंवा बळ खर्च करावा लागेल. पण अडचणी येणार आणि अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे लहानपणी पण अडचणी आलेल्याच आहेत. त्यांनी जे काय विचारायचंय मला. त्यांनी जे आयुष्य उभं केलं ते अडचणीवर मात करूनच केलं. प्रत्येक वेळेला प्रत्येक राशीला तुम्हाला अडचणीवरती मात करूनच तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणावी लागते. हा आयुष्याचा एक नियम आहे. आणि जे भाग्यवान लोक असतात त्यांच्यासाठी प्रिपेड आयुष्य असतं. त्याच्यामुळे तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत. तुम्हाला आयतं सगळं तयार मिळतं. त्याला ग्रहस्थिती तशी असावी लागते. म्हणून आपल्याकडे असं सांगितलेलं आहे मॅडम की जर समजा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पत्रिकेमध्ये असं सांगितलं की गुरुची पोझिशन जर त्या ठिकाणी 4, 12 आणि 9 ह्या राशींमध्ये असेल, म्हणजे कर्क, धनु आणि मीन या राशीमध्ये असेल आणि त्याच्यावरती कुठलाही कुयोग झाला नसेल तर जातकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी त्याला सर्व गोष्टी त्याच्या मनासारख्या या निश्चित त्याला प्राप्त होतात. हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रातला नियम आहे. आता विचार करा, ज्यांचा कर्केचा, मीनेचा, धनुराशीचा गुरु असेल त्यांना त्या ठिकाणी निश्चित पुढे जाण्याची संधी आणि अवश्य उच्च पद हे प्राप्त होतात. मान सन्मान हा गुरुकडे आहे. गुरुकडे सुद्धा तिथे त्या ठिकाणी त्याला ते प्राप्त होतात. रिस्पेक्ट, आदर, धन, समृद्धी ही ठरलेली आहे. हो सर, 100%. बरोबर आहे सर. हो सर. म्हणजे तिथे तुम्हाला या राशींचा जोपर्यंत तुमच्याकडे अभ्यास नसेल तोपर्यंत तुम्ही त्याचं फलित करू शकणार नाही. आपला विषय आहे फलिताचा. बघा पत्रिका, तुम्ही नियम बघा सगळे, किंवा वैयक्तिक पत्रिकेमध्ये पण पहा. सर हे रवी बुध जर कर्क राशीमध्ये असते, म्हणजे दशमात कर्क रास असती आणि तिथे रवी बुध असते, तर मग कसं आपण फलित दिलं असतं? तरी सुद्धा स्थानामध्ये तुळ लग्नाला दशम स्थानामध्ये कर्क रास येते. हो, पण विषय काय आपला की त्याच्यावरती कुयोग नाही झाला पाहिजे. हा, नियम कुयोग नाही झाला पाहिजे. म्हणून तुम्ही अवश्य लोकांकडे पहा. तुम्ही धनुचा गुरु, मीनेचा गुरु आणि कर्केचा गुरु हा ज्यांच्या पत्रिकेमध्ये असेल आणि तिकडे जर त्या ग्रहावरती कुयोग झाला नसेल तर त्या गुरुला पूर्णपणे तुमच्या भाग्याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. तो तुम्हाला पुढ्यात आणून देईल. असे अनेक भाग्यवान लोक पाहिल्यात की ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रिपेड, ज्याला आपण म्हणतो,
असं आहे. बरोबर आहे सर. हा, म्हणजे त्या ठिकाणी बघा, कधी कधी पतीपासून लग्न झाल्यानंतर त्याला घरदार सगळं मिळतं, संतती मोठी होते तेव्हा त्याला ते सगळं मिळतं, किंवा मिळतं एवढं नसते. कधी कधी संतती जन्माला आल्यानंतरच जातकाच्या जीवनामध्ये एक चांगला प्रारंभ सुरू होतो, असं सुद्धा आहे सर. पुष्कळ पत्रिकांमध्ये आहे असं. याला अभ्यासच म्हणतात, बाकी काय. हे नियमच तुम्हाला शेवटी प्रत्येक गोष्टीला नियम लागू पडले पाहिजेत ना. बरोबर आहे सर. नियम आपल्याला लक्षात असणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे सर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तंतोतंत जुळवता आल्या पाहिजेत, तर पुढे जाऊन तुमच्या समस्या ज्या आहेत. आणि मुळामध्ये नशीब हे काय माहितीये का मॅडम, की आलेलं नशीब हे आपल्याला ठेवता आलं पाहिजे, विचार विनिमय व्यवस्थित पाहिजे. यदा कदाचित जर आपल्या विचारामध्ये तफावत होत असेल तर आपण ज्योतिषी म्हणून ऍटलिस्ट समजू शकतो की आपल्याला कोणतरी मिसगाईड करतोय किंवा आपल्याला धोका देण्याचा प्रयत्न करतोय, तर हे आपल्याला अंदाज आला पाहिजे ना. हो सर, बरोबर आहे. मग काही लोकांचे विश्वासघात होतात, मग विश्वासाला तडा जातो, हे सुद्धा गोष्टी होऊ शकतात ना. होऊ शकतात, बरोबर आहे. असं आहे. थँक्यू सर. ओके. इथे काय पुरुष मंडळी कोण काय बोलतच नाही. नाही कळली का पत्रिका? आता छान गोचर पण समजते सांगितलं. कळली सर. खूप छान समजते. आता गोचर पण कसं लावायचं हे सूर्यावरती आहे. बरं, इत्यादी ग्रह म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की गुरुचं पण भ्रमण पाहायचं आहे, नो डाऊट गुरुचं भ्रमण पाहायला हरकत नाही. पण रवीचं भ्रमण जे आहे ते अंशात्मक तुम्हाला पाहता आलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा हे बनवलं गेलं ऑर्बिट, हे परमेश्वराने बनवलेलं आहे, जे सूर्यादी ग्रह ज्याला आपण म्हणतो. मग रवीला 1 दिवसाचाच वेळ का दिलाय, महिना 30 दिवसाचाच का केलाय? नियम आहे ना. 30 दिवसामध्ये रवी बदलणार, म्हणजे तो 1 अंश 1 दिवसात चालणार 24 तासामध्ये, हे तर नक्की आहे ना. हो सर. हे सगळे नियम जे आहेत ते आपण नाही बनवले, आपल्या आचार्यांनी बनवले. हो सर. एनिवे, कुठपर्यंत कळलंय का आणखी काय विचारायचं असेल तर सांगा. जर आवाज कोणाचा तरी बंद करा, वैयक्तिक, तर तो बाउन्स होतो मला. हा, जेव्हा विचारायचं असेल तेव्हा चालू करा, हरकत नाही. बोला. आज मुकेश भाऊंचा क्लास नाहीये. कोमल मॅडम, तुम्हाला काय विचारायचं? सर छान समजतंय. आता भरपूर पत्रिका झाल्यात ना, आज तर गोचर पण छान सांगितलं तुम्ही. आणि ते आपलं सूर्यसिद्धांमध्येच भावमध्य, म्हणजे तेव्हापासून आम्हाला बरंच, म्हणजे मला तरी ऍटलिस्ट बऱ्यापैकी म्हणजे छान समजायला लागले. त्यामुळे ग्रह जिथे नसतील ज्या भावात किंवा राशीत, तर तिथे पण कसं फलित बघायचं हे पण छान सांगितलंय ना. आणि गोचर पण चांगलं सांगितलंय, समजतंय छान. शेवटी कसं आहे बघा मॅडम, ज्योतिष आपलं जे आहे, ऍस्ट्रॉलॉजी, येस. ही एक तर प्लॅनेटरी पोझिशन वरती अवलंबून आहे. हो. आता प्लॅनेटरी पोझिशन म्हणजे काय, की तो कोणत्या राशीतून भ्रमण करीत असता जातकाचा जन्म झाला, इट इज कॉल्ड प्लॅनेटरी पोझिशन. येस. बरोबर आहे. त्याला आधार काय घेतला, तर पहिला आधार जो आहे तो नक्षत्रांचा आहे. नक्षत्र काय आहे, तर स्वयंप्रकाशित आहे, हे आपण पहिला शिकलो. मग स्वयंप्रकाशित असणारा ग्रह म्हणजे नक्षत्र
हा त्या ग्रहाला प्रोत्साहन देतो, म्हणजे त्या ग्रहाला पॉवर देतो, आणि तो ग्रह पर्टिक्युलर त्या नक्षत्राच्या ह्याच्यातून आपल्याला प्रतिसाद देतोय, म्हणजे रिप्लाय देतोय. म्हणजे शेवटी त्याचं जे काही त्याची वाटचाल आहे तर ती नक्षत्रावरती अवलंबून आहे की नाही? आहे 100%. हा, मग फक्त सूर्याकडे असं पॉवर आहे की जो ग्रह त्याच्या जवळ येईल त्याला तो जास्तीत जास्त प्रकाशमान करेल. मग त्याचा प्रकाश आणि नक्षत्रांचा प्रकाश हा दोघंही एकत्र येणार. तर शेवटी हे शास्त्र जे आहे ते सूर्यकिरणांवरतीच अवलंबून आहे. मग म्हणून तर इथे पहिल्या स्थानात राहू आला, त्याच्यामुळे तो मंगळाचं बळ कमी झालं. पलीकडे चंद्र आहे त्याचे बळ कमी झाले. आणि तुम्ही सांगताय ना, हा जातक म्हणजे परदेशात नोकरीला आहे, म्हणजे त्याला आईपासून दूर राहावं लागलंच ना. इथे जरी आपण वृषभेचा चंद्र, इतर वेळेस आपण तर इतकं सुंदर त्याला घेऊन नाचलंच असतो अक्षरशः. म्हणजे तो चंद्र एवढा काय म्हणायचं चांगल्या पोझिशनवर असं. हा, तिथे तुम्हाला जे गणित आहे त्याच्यावरती फलित अवलंबून आहे. होय होय होय. फक्त सर जाता जाता एकच प्रश्न विचारू का, की आता हे तुम्ही भाग्यात असं म्हणालात ते मला कळालंय. म्हणजे शनी शुक्र आहे ते केंद्राचे अधिपती त्रिकोणात आहे, पण इथे सप्तमात केतू आहे. त्याच्यामुळं तिथं हे आहेच आहे आणि तो करिअर ओरिएंटेड आहे. पण मला फक्त एवढंच विचारायचं की ठीक आहे, आता म्हणजे तो परदेशात आहे, आता त्याचं ते 37 इयर्स जरी त्याचं वय झालं तर ह्या जातकाचं लग्न केव्हा होईल असं घेऊन समजा त्याची आई बाबा आपल्याकडे आले तर आपण उत्तर कसं द्यायचं असं थोडस जर ह्याच्यावर प्रकाश टाकला तर जास्त बरं होतं. एकदम छान, एकदम छान. आता बघा, अकॉर्डिंग टू जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ह्याचा लग्न करण्याचा जो योग आहे त्यावेळेला आता गुरुची स्थिती जी आहे ती सायन कुंडलीमध्ये मिथुनेची आहे. अच्छा, हा, ठीक आहे, कळलं का? बरोबर आहे. आता त्याला जेव्हा रवी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा तुळेला येईल, आता ऑगस्ट महिना आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये तुळेला येईल सायन प्रमाणे. तर त्या दरम्यान तुम्ही त्याला सांगू शकता की गुरुचा अंश किती आहे. शेवटी त्या गुरुवरती जो काही प्रकाश जाणार आहे सूर्याचा तो त्या पर्टिक्युलर अंशावरती गुरु जेव्हा असेल आणि रवी तिथे येईल. आता गुरु ज्या वेळेला आता 23-24 अंशाचा आहे असं वाटतं आपल्याला सायन मध्ये. तर त्या दरम्यानच त्या ठिकाणी जेव्हा सूर्य येईल ती तारीख तुम्ही त्याला देऊ शकता. कळलं की नाही? जसं आपण पारंपरिक मध्ये शिकलो, आता पारंपरिक मध्ये आपण काय शिकलो तर 12वं स्थान, प्रथम स्थान आणि धनस्थान ह्याच्यामधून जेव्हा सूर्याचं भ्रमण असेल त्यावेळेला जातकाचा विवाह होण्याची शक्यता असते. बरोबर आहे. मागच्या वेळेला विषय झाला होता आपला. त्यानंतर सप्तम स्थान, षष्ठ स्थान आणि अष्टम स्थान या 3 स्थानातून जेव्हा रवी जाणार असेल त्यावेळेला त्या ठिकाणी विवाहाची संधी मिळते, विवाह होतो. बरोबर आहे. आता त्यामध्ये जेव्हा विवाह जमतो, रिपीट करा ना परत एकदा सर प्लीज. असं आहे मॅडम, 12वं स्थान, प्रथम स्थान आणि द्वितीय स्थान ह्याच्यातून गोचरीचा सूर्य जेव्हा जात असेल त्यावेळेला त्या जातकाचा विवाह होण्याची जमण्याची शक्यता आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन षष्ठ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान या स्थानातून जेव्हा सूर्य भ्रमण करणार असेल तर त्या कालावधीमध्ये जातकाचा विवाह होण्याची संभावना 90 ते 95% असते. आता ती कशी असते तर अकॉर्डिंग टू युअर ascendant. Can you please tell me your ascendant? एक मिनिट सर, रॅन्डमली मी सांगते, माझं नाही सांगत तुम्ही. बरं, ठीक आहे. सायन्सच हवं का सर? माझ्याकडे निर्यन आहे आता सध्या ओपन. हरकत नाही, निर्यन सांगा, सायन्स सांगा, लोकांना कळलं पाहिजे. कुंभ लग्न आहे. बरं, ठीक आहे. मग आता अशा वेळेला त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च हा पहिला ऑप्शन आहे. आणि सेकंड ऑप्शन जो आहे
तो त्या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर. ओके. सेकंड ऑप्शन म्हणजे लग्नाचा, ज्याला आपण म्हणतो विवाह होण्याची तारीख नक्की करणं, की एकमेकाला पसंती येणं. पसंती येणं हा पण एक महत्वाचा भाग आहे त्याच्यात. हो हो, मग ते निश्चितच. कोणाचंही कुठलंही लग्न असो तर त्या ठिकाणी हम्म. तुम्हाला सपोर्टिंग प्लॅनेट हा कुठून जातो, तो होता असं बघितलेलं आहे की 1, 3, 5, 7, 9, 2, 4, 6, 8 आणि 10 आणि 12. 2, 4, 6, 8, 10 आणि 12 ह्या ज्या राशी आहेत ह्या विषम आणि सम त्याच्यामध्ये जेव्हा जातो तर त्या याच्यामध्ये विषम जर असेल तर त्या ठिकाणी षष्ठ, सप्तम, अष्टम आणि सम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे नियम सांगितले, कर्क असेल तर मिथुन, कर्क आणि सिंह, अच्छा. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या दरम्यान. ओके असं आहे. ओके, थँक्यू सर. आणि एकदम जर कदाचित नसेल आलं काही वेळेला तर मग 9, 10, 11, 20 स्थानं बघायची क्वचित. पण तरी सुद्धा अकॉर्डिंग टू ज्याला आपण डिस्कशन म्हणू तर त्याला तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवा की तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह झालाय तर तो त्याचं लग्न आणि त्याचा विवाह कोणत्या महिन्यात निश्चित केलेला आहे. वृषभ लग्न. मग त्यावेळेला तिथे एप्रिल महिना होता का जून महिना होता? एप्रिल, मे, जून. हो आणि सर, झालेत ना. मग तेच आहे. छान सर, तेच आहे. मस्त. म्हणजे याच्यात काय कठीण वाटलं का तुम्हाला? नाही नाही, एकदम क्लिअर झालं सर. आता हा सोपा नियम आहे, हा काही कठीण हो. नियम नाही. आणि जर एकदम. समजा कदाचित क्वचित जर त्याच्यामध्ये पण नुकतंच लग्न न झालेला व्यक्ती तिथून ग्रहाने प्रवेश केलेला आहे पण लग्न जमलं नाही तर त्या पत्रिकेमध्ये काही दोष आहे का? हा एक पहिला भाग. सेकंड पार्ट असा आहे मॅडम की त्यावेळेला तो म्हणाल की मला ऑप्शन काय, तर 9, 10, 11. ओके. इट्स लास्ट ऑप्शन. ओके सर, थँक्यू सर. मग आता ऋषभ आणि आपण तुम्ही जर ऋषभ लग्न बघितलं तर त्या ठिकाणी बघितलं आपण तर तुम्हाला पहा तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने येतात. हो बरोबर जर सर. नाही झालं तर एकदम बरोबर. असं आहे. हे नियम आहेत, त्यात काही कठीण नाहीये. म्हणजे कसं आहे की नियम एकदा तुम्हाला पटले की तुम्हाला ते सहजपणे सोपं जाईल. हो म्हणजे नियम काही इथे कठीण नियम नाहीये, सोपे नियम आहेत. हो अगदी. आजपर्यंत तुमचा जो काही अनुभव असेल, तुमच्या कस्टमरचा असेल, तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचा असेल, आलेल्या लोकांचा असेल, तरी सुद्धा तुम्ही अंदाज बांधू शकता. हो नक्कीच. असं आहे. नक्कीच सर. कसं आहे काही वेळेला मॅडम कधी कधी हे काही गोष्टी दडवून ठेवलेल्या आहेत. हो आपल्याला सर, हे तसं नाही कुठे करायचं. वाचनात नाही आलेलं. येस. कुबल मॅडम मला वाटतं तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा कारण हो टायमिंग सर, झालं तर मी तुम्हाला तुम्हाला परत तेच म्हणणार होते की रेकॉर्डिंग बंद करते आणि मग असू द्या, चालू द्या. आता हळदणकर मॅडम स्वागत हे करतील.